वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो 3 अपडेट सुद्धा याच्या अगोदर आला आणि पहिलं जे अपडेट होतं तर ते होतं शासन निर्णय। तर वनसेवकचा शासन निर्णय आला की 12,991 जागांसाठी जे याच्या अगोदर शासन निर्णय आला आणि जेव्हा सुद्धा शासन निर्णय येत असते तर भरती या ठिकाणी पडत असते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वनरक्षकचं सुद्धा याच्या अगोदर अपडेट आलं होतं की 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी जागा विचारल्या होत्या की कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहेत। तर त्याचं जे विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय आलं होतं की जवळपास वनरक्षकच्या 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकच्या 1400 ते 1600 जागा आणि त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 जागा, तर अशा टोटल 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी 12वी आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते पेपरमध्ये आणि 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते तर जास्त चान्स आहे वनरक्षकमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर हे वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते वारंवार। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की ही भरती कधीपर्यंत येणार आहे आणि वनरक्षक वनसेवक भरतीचा अभ्यासक्रम काय असणार, आपल्याला तयारी कशा प्रकारे करायची आहे, उंची वगैरे काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचा नक्की कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर जे अपडेट आलाय तर वन संरक्षकच्या कार्यालयातून जे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आलाय तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेलघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती कॅम्प अमरावती। त्यानंतर तुम्ही विषय बघू शकता वनरक्षक सरळ सेवा भरती 2025। तुम्ही बघू शकता वन संरक्षक प्रादेशिक अमरावती यांचे कक्ष। त्यानंतर खाली पहा विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु सध्या स्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाचे आरक्षणाचे बाबतीत ज्यामध्ये वन विभागातील वनरक्षकाचा समावेश आहे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे। त्यामुळे सध्या स्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकांचे पदे भरता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत कळविले आहे। त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षक दल STPF व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती यासोबत जोडण्यात आलेल्या पत्रात भरून त्या कार्यालयात सादर करणे यास प्राधान्य द्यावे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या अगोदर आले आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नक्कीच वनरक्षक वनसेवकची येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। तर वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं आहे। तर वनसेवकमध्ये फक्त 10वी आणि 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे, ज्यांचं जास्त शिक्षण झालं आहे तर वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की यामध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही। फक्त 10वी पास यामध्ये 12वी पास यामध्ये पाहिजे। वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातले तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला भेटणार आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला वनसेवकमध्ये तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे। गड्ड संवर्गामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत राहते, एक लक्षात ठेवा। आणि उंची यामध्ये खूप कमी लागणार आहे किंवा लागणारच नाही, एक लक्षात ठेवा, कारण की तुम्ही गड्ड संवर्गातले काही पद त्या ठिकाणी पहा की त्यामध्ये उंचीची काही अट नसते, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे तर यामध्ये मी तुम्हाला आता सांगून देतो, कारण की हा शासन निर्णयाला वनसेवकचा तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लिहिलं आहे की ही वनसेवकांची जी भरती आहे हे सरळ सेवेने भरली जाणार आहे। तर म्हणजे सरळ सेवेने जे पण भरती असते तर त्यामध्ये पेपर असते, एक लक्षात ठेवा। तर वनसेवकमध्ये सुद्धा पेपर असणार आहे आणि जो अभ्यासक्रम असू शकते पेपरला तर सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता असणे, गणित झालं, मराठी व्याकरण झालं, तर हे काही प्रश्न या ठिकाणी पेपरला येऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर आतापासून तयारी आपण या ठिकाणी चालू द्या। तर वनसेवकची जी भरती आता हे जे पहिल्यांदाच या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी यामध्ये
प्रक्रिया असणार आहे, एक लक्षात ठेवा। आता बऱ्याच विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकांची जी भरती आहे हे जवळपास तुम्हाला जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। कारण की ऑगस्ट महिन्यापर्यंत बऱ्याच काही नोकर भरतीच्या या ठिकाणी जाहिरात येणार आणि त्याचबरोबर जे आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहे। तर ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे विद्यार्थी मिळवणं ह्या भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आणि बऱ्याच काही अशा जाहिराती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये। तर वनरक्षक वनसेवकांची जी ही भरती आहे जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत निघणार आहे। आणि एवढंच नाही तर जे महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर यांनी सुद्धा या अगोदर घोषणा केली की आम्ही वनरक्षकच्या सर्व जागा यामध्ये भरणार आहे। ज्या ज्या रेंजमध्ये वनपाल झालं, वनरक्षक झालं, वनसेवक झालं, तर ज्या ज्या रेंजमध्ये जेवढं पण वनरक्षक वनसेवकांच्या जागा रिक्त आहेत तर त्या आम्ही सर्व या ठिकाणी भरणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो वन दिनानिमित्त या ठिकाणी दिलेले आहे। आणि त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो ते भाषण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं असतं, पण यूट्यूबचा काही रूल आहे की आपण दुसऱ्या यामध्ये कॉपी करू शकत नाही। तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप आपला आहे तर त्यावर जे मी ते भाषण या ठिकाणी टाकणार आहे त्यांची क्लिप या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर ते जॉईन करून घ्या आणि त्यावर मी तो क्लिप या ठिकाणी टाकलेली आहे वनमंत्री गणेश नाईक यांची, ठीक आहे। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला हे वनरक्षक वनसेवकची भरती पाहायला भेटणार आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा। आता वनरक्षकमध्ये जर पाहिलं तर वनरक्षकमध्ये तुमचं फक्त 12वी पासच पाहिजे, तुम्ही सायन्स असाल, कॉमर्स असाल किंवा आर्ट असाल तरी भरता येते। पण तुम्ही आर्ट जर असेल तुमचा तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी विषय असला पाहिजे, तेव्हाच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। आणि वनरक्षकमध्ये पगार 21,769 100च्या दरम्यान भेटते। आणि वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 18 ते 27 वर्षापर्यंत आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्षे सूट आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पेपर असतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, तर टोटल यामध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर एकदा मी तुम्हाला आणखी सांगून देतो, तर 5 सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला तर 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असणार आहे। कोणती कॅटेगरी असो, SC/ST, OBC, EWS, NTBC, ओपन, SBC, SCBC, SBC कोणती, ठीक आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। आणि पेपर झाल्यानंतर आपल्या यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये असते ग्राउंड। आणि उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि हे झाल्यानंतर ग्राउंडचा जर विचार केला तर 5 किलोमीटर रनिंग यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 17 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला टोटल 80 मार्क भेटणार आहे। आणि जास्त टाइम झाला तर कमी मार्क्स भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे, 12 मिनिटाच्या अंदर मारले तुम्ही 3 किलोमीटर रनिंग तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे। आणि टाइम जर लागला तर कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। तर अशी प्रोसेस। आणि हे झाल्यानंतर आणखी पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।